नमस्कार, मी गौरव शेलार आणि आपण पाहतात YML न्यूज। लोकसभा निवडणुकीचा कार्यक्रम सुरू झाला आहे। सर्वत्र प्रशासकीय यंत्रणा हाय अलर्ट करण्यात आली आहे। मतदार राजा जनजागृतीपासून मतदान हक्क बजावण्यापर्यंत निवडणूक आयोगाच्या चौकटीत राहून प्रशासकीय अधिकारी कर्मचाऱ्यांना काम करावं लागत आहे। त्यामध्ये सर्वात जास्त कामाचा ताण हा पोलीस खात्यावर आला आहे। लोकसभा निवडणुकीत राजकारणाची शान प्रचार काळात सर्वत्र उमटून दिसते, परंतु लोकहितार्थ लोक संरक्षणार्थ लोकांच्या पाणी, वीज, सुरक्षा, विविध समस्या सोडवण्यासाठी प्रत्येक शासकीय कार्यालयात अधिकारी कर्मचाऱ्यांची धावपळ उडत आहे। हजारो कर्मचारी एका लोकसभा मतदारसंघात निवडणूक कामात जुंपल्याने जनमानसांच्या कामांना मात्र ब्रेक लागला आहे। त्यासाठी लोकप्रतिनिधी कार्यकर्ते यांचा सहभाग निवडणुकीत लाभत नाही, तसेच आचारसंहितेचा बहाणा त्यांना मिळत असल्याने नागरिक आपल्या प्रलंबित कामे मार्गी कधी लागतील याची वाट पाहत आहेत। सर्वत्र विशाल पाणी टंचाई सुरू आहे। हजारो कोटी रुपयाचा विकास कामे मंजूर होऊन सुरू झालेले नाहीत। निवडणुका संपल्यावर पावसाळा सुरू होणार असल्याने नागरिकांना रस्ते, शेती, विविध शासकीय योजनांपासून वंचित राहावा लागणार आहे। राजकारणाच्या आशीर्वादाने ठेकेदार दबाव तंत्राने कामाची बिले काढणार, मात्र हक्काच्या मतदात्यांना रस्त्यावर येऊन मोर्चे आंदोलने करायला लागणार। त्याचा ताण शेवटी प्रशासनावरच पडणार आहे। निवडणुका पक्षांना सत्तेसाठी, उमेदवाराला स्वतःसाठी, नेत्याच्या समर्थकांना ठेकेदारी पुढारपणासाठी हव्या आहेत। जनतेच्या समस्याची काही घेणं देणं नाही। प्रशासनावर अवलंबून असलेली जनता नेहमीच प्रलंबित फायलींकडे पाहत असतात। प्रशासनावर सत्ताधाऱ्यांचा दबाव तंत्र असतो, त्याचा फटका सामान्यांच्या कामावर सुद्धा होतो। भ्रष्टाचाराला सत्ताधारी थारा देतात, ठेकेदारी समर्थकांना देतात, समस्याकडे दुर्लक्ष करतात। सामान्य जनतेसाठी सत्ताधारी पुढे येत नाहीत, परंतु हेच लोक निवडणुकीच्या वेळी सामान्य मतदारांना हात जोडून मताची भीक मागतात। अशा राजकारण्याची शान कशी समजावी हा मात्र एक पैलू